घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आता लताबाईंना पोलिसांनी अटक करून नेल्यानंतर ऋषिकेशला मात्र थोडं वाईट वाटत असतं. लताबाई बरोबर घालवलेले सुंदर प्रसंग ऋषिकेशला आठवत असतात. मी आई आहे ना तुझी, आता तू माझे पाय चेपून दिलेस, मला खरंच खूप बरं वाटतंय, खूप समाधान वाटतंय ऋषिकेश. त्यानंतर आता सौमित्र हा घरी पुरावे घेऊन आला होता आणि त्याने सांगितलं की ही बाई लता काकू नाही, तर ही बाई लता कारखानीच आहे, पार्वती काकूही नाही आहे. त्याबरोबर आता हे सगळं आठवून ऋषिकेशला त्रास होत असतो. सौमित्र त्याच्या खांद्यावर हात टेकत म्हणतो, दादा मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटतंय, पण त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो की अरे नाही, उलट तू जे केलंस ना ते अत्यंत योग्य होतं. तुम्ही सगळे अशी तोंड पाडून का उभे राहिलाय? हे बघा, जे झालं ते चांगलं झालं. सौमित्र, अरे बरं केलंस तू, योग्य वेळेवर येऊन तू ती बाई खोटारडी आहे, फ्रॉड आहे हे सांगितलंस, नाहीतर न जाणू कित्येक दिवस मी तिला माझी पार्वती आई समजून बसलो असतो. खरंच खूप मोठी चूक झाली माझ्या हातून, खूप मोठी. पण सौमित्र, हे असंच असतं हा. नाणी खोटी निघाली तर व्यवहार फसतात आणि माणसं खोटी निघाली की नाती फसतात. जानकी मला कधीपासून सांगत होती, ऋषिकेश ऐका, ती तुमची पार्वती आई नाही आहे. ऋषिकेश ऐका, ती तुमची पार्वती आई नाही आहे. पण मी तिचं कधीच ऐकलं नाही. जर तिच्यावरती विश्वास ठेवला असता तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती. जानकी मला माफ कर, माझं चुकलं. त्याबरोबर जानकी हिला ऋषिकेशचं खूप वाईट वाटत असतं. सौमित्राला आणि अवंतिकाला सुद्धा कळत असतं की ऋषिकेश आतमधून पूर्णपणे तुटून गेलाय. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही रडण्याचं नाटक करत असते आणि सारंग तिला समजावत असतो. ऐश्वर्या हो नका रडू, ऐश्वर्या हो शांत व्हा. ऐश्वर्या मागे फिरते आणि सारंगला म्हणते, सारंग नाही रडत आहे मी. सारंग म्हणतो, मग हे सगळं? त्यावर ऐश्वर्या, नाटक करत होते मी सारंग, तुम्हाला अजून कळलं नाही आहे का? त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या अहो तुम्हाला नाटकाचं कसं काय सुचू शकतं? अहो त्या लताबाईला पोलीस पकडून घेऊन गेलेत. जर पोलिसांनी आता तिला पोलीस स्टेशनला नेलं तर अर्थात तिची चौकशी होणार. जर तिची चौकशी झाली तर ती पोलिसांसमोर खरं सांगणार, त्याच्यामध्ये आपलं नाव फुटणार. ऐश्वर्या मला काय करावं काही सुचतच नाही आणि तुम्हाला शांतता कशी वाटू शकते? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग शांत व्हा, ते खरे पोलीस नव्हते. त्यावर सारंग म्हणतो, म्हणजे पोलीस खरेच असतात ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या सांगत असते, सारंग ती माझी माणसं होती. त्यावर लगेच सारंग विचारतो, काय? त्यावर ऐश्वर्या सांगते, हो अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही, ती माणसं माझी होती, ते पोलीस नव्हते. त्यावर सारंग म्हणतो, बाप रे ऐश्वर्या, खरंच एक नंबर काम केलं तुम्ही. मला खूप टेन्शन आलं होतं, आता मी रडणारच होतो, पण बरं झालं तुम्ही हे मला सांगितलं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की हो सारंग, पण तुम्हाला एक खरं सांगू का, मला त्यांचं काय आवडलं, मला त्यांचं टायमिंग खूप आवडलं. म्हणजे बघा ना, काय परफेक्ट टाईमवर आले. ती लता त्या जानकीला सगळं खरं सांगणारच होती, इतक्यात तिथे सौमित्र आला. त्याने त्याच्या सगळ्या सत्यांचा उलगडा केला आणि त्यानंतर पोलीस आले. एकदम फिल्मी आहे की नाही? त्यावर सारंग म्हणतो, हो खूप भारी. पण मग आता पुढे काय करणार ऐश्वर्या? त्या बाईला घेऊन ते नकली पोलीस नेमके गेलेत तरी कुठे, आणि त्या बाईचं शेवटी होणार तरी काय? त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, त्या सगळ्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, ते मी बघते. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, बाय द वे ऐश्वर्या, तुम्ही खूप भारी काम केलं आहे आणि खूप मोठं काम केलं आहे. अहो मला तर किती टेन्शन आलं होतं माहिती आहे का? जर जानकी वहिनीला खरं कळालं असतं तर काय झालं असतं, हा प्रश्नच मला सहन होत नव्हता. पण आता तुम्ही सर्व काही सॉल्व्ह केलं आहे, आता कसं जरा जीवाला शांतता असल्यासारखं वाटतंय, बरं वाटतंय. तर दुसरीकडे बिचारी लता कारखानीस ही त्या खोट्या पोलिसांना सांगत असते की हे बघा, आम्ही खरंच काही नाही केलेलं, हा सर्व त्या ऐश्वर्याचा डाव आहे, त्या ऐश्वर्याने मला फसवलं, तिने मुद्दामून मला अडकवलं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. त्याबरोबर आता ते दोघंही गुंड बघून एकमेकांकडे हसत असतात. त्याबरोबर आता इथे जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश प्लीज अशी माझी माफी मागू नका. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी थांब, चूक आहे माझी, माफी मागू देत मला, मी जर तुझं ऐकलं असतं तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. त्यावर जानकी म्हणते, इट्स ओके ऋषिकेश, जे घडलं ते घडलं. पण खरं बोलू का, अजूनही मला असं वाटतंय, ते पोलीस अचानक कसे आले? म्हणजे जर इतक्या दिवसांपासून ते लताच्या मागावर होते तर या एवढ्या दिवसात कसे नाही आले, आजच का? त्यावर ऋषिकेश म्हणतो, मे बी त्यांनाही आपल्यासारखं आजच सगळं सत्य कळलं असेल. त्यावर सौमित्र हा म्हणत असतो, हो वहिनी, तू जे बोलतेस ना ते बरोबर आहे, ही गोष्ट खरं तर मलासुद्धा जरा खटकलीच आहे. त्याबरोबर अवंतिका विचारत असते, सौमी पण तुला ह्या बाईचा हा व्हिडिओ हे सगळं कुठे काय सापडलं?
आणि खरं बोलू का, मलासुद्धा नाही वाटत आहे. म्हणजे तिला बघून अशी ती एवढी फसवी असेल असं नाही वाटत. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, हो मलासुद्धा नाही वाटत. आणि मग सौमित्राने ते सगळं काही कसं मिळवलं ते सगळं तो सांगायला लागतो. त्यानंतर लगेचच अवंतिकाही म्हणत असते, मलासुद्धा नाही वाटत आहे ती बाई एवढी फ्रॉड असेल. म्हणजे का माहीत का. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणत असतो की अरे असू शकतं, आत्ता कोणीही कितीही फ्रॉड असू शकतं, तुम्ही उगाचच जास्त विचार करताय. त्याबरोबर जानकी म्हणत असते, नाही सौमित्र भाऊजी, कदाचित मी जो विचार करते तो बरोबर आहे. ऋषिकेश, मला काय वाटतं, आपण हा वेळ घरात बसून वाया घालवण्यापेक्षा, एकमेकांना मतभेद करण्यापेक्षा जाऊन सरळ पोलीस स्टेशनला बघूया. नाही म्हणजे तिथे जाऊन बघितलं की आपल्याला काय खरं काय खोटं हे आपोआप कळून जाईल म्हणून म्हणत होते. त्याबरोबर लगेचच सौमित्र हा ऋषिकेशला म्हणतो, चल दादा मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, आपण दोघंही पोलीस स्टेशनला जाऊन येऊ मग. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा सौमित्राला म्हणत असतो, हे बघ सौमित्र, ऑलरेडी तुझी खूप धावाधाव झालेली आहे, त्यामुळे प्लीज आता तू माझ्याबरोबर येऊ नकोस, आता तू घरी थांब, आराम कर. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणायला लागते, दादा अहो स्वतःच्या माणसांसाठी खर्च केलेल्या वेळाची किंमत नसते, येतो आम्ही तुमच्याबरोबर. त्यावर जानकी म्हणत असते, नाही आई अवंतिका थांब, तू आणि सौमित्र भाऊजी तुमचं घरात असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळत कसं नाही आहे, घरात ऐश्वर्य आहे आणि आपण एकट्या ऐश्वर्याच्या जीवावर टाकून सगळं घर नाही जाऊ शकत. त्यामुळे तू आणि सौमित्र भाऊजी दोघंही सध्या घरीच थांबा. त्याबरोबर लगेचच आता अवंतिका आणि सौमित्र घरात थांबायला तयार होतात. तर ऋषिकेश आणि जानकी हे दोघंही पोलीस स्टेशनला निघून जातात. तर आता इथे लताबाई आणि त्यांची जी माणसं, लताबाईंना घेऊन जी माणसं आलेली असतात ती माणसं त्यांना गाडीच्या बाहेर उतरवतात. लताबाई म्हणत असते, अहो मला इथं कुठं उतरवताय, निर्मनुष्य जागा आहे ही, मी खरंच सांगते मी काही नाही केलेलं. अहो मॅडम, अहो साहेब, ऐका माझं, हा सर्व काही त्या ऐश्वर्याचा प्लॅन होता. त्याबरोबर लगेचच आता गवारी मॅडम असं तो माणूस त्या बाईला म्हणतो. ती बाई म्हणते, अहो ए राजा, आता बस की, आता किती वेळ, तू माझा राजा आहेस आणि मी तुझी राणी आहे. त्याबरोबर लगेचच लता म्हणते, म्हणजे. त्याबरोबर आता ते दोघं तिला सांगायला लागतात की आम्ही खरे पोलीस नाही आहोत, आम्ही तुला फक्त ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरून इथे आणलं आहे आणि आता हे 1,00,000 रुपये आमचे झाले, समजलं का तुला. त्यावर ती मुलगी सांगत असते, मी राणी आहे आणि ह्यो माझा राजा आहे. त्याबरोबर लगेचच तो गुंड म्हणतो, हे घे तू हे पैसे घे, तोपर्यंत मी ऐश्वर्या मॅडमना फोन करून घेतो. ती पैसे घेते आणि म्हणते, ए बाई इथंच उभी राहा, मी हे पैसे मोजते, 1,00,000 आहेत की नाही ते. तोपर्यंत आता इकडे तो माणूस हा लगेचच ऐश्वर्याला कॉल करतो आणि सांगत असतो, मॅडम तुम्ही सांगितलेलं काम अगदीच चोख पार पडलेलं आहे, आम्ही त्या बाईला घेऊन तुम्ही सांगितलेल्याच लोकेशनवर पोहोचलो. आता तुम्ही येत आहे तिचा बँड वाजवायला की आम्ही काम तमाम करू, विल्हेवाट लावू. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते की नाही नाही नाही, तुम्ही तिची विल्हेवाट नाही लावायची, तिची विल्हेवाट लावायला मी स्वतःच येणार, स्वतः. तर आता इथे हे सगळं काही जे बोलणं असतं ते लांब उभी असलेली लता ऐकते. लता विचार करते की मला माझ्या मुलीला भेटण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न तरी केलाच पाहिजे आणि मग लता तिकडनं पळ काढते. तोपर्यंत आता त्या दोघांचंही आपापलं काम होतं. तो माणूस मागे त्या बाईला विचारतो, कुठं आहे ही बाई, कुठं आहे म्हातारी. त्याबरोबर ती बाई म्हणते, अरे इथेच तर होती आत्ता. त्याबरोबर लगेचच आता पुढे तो माणूस म्हणायला लागतो की चल शोधूया आपण तिला, शोधावंच तर लागेल. आणि मग ते दोघं नवरा बायको अगदी जीवाच्या आकांताने लताबाईला शोधायला सुरुवात करतात. पण लताबाई त्यांना लांब लांबपर्यंत कुठेही दिसत नसते. तर आता आपण पुढे पाहतो की ऋषिकेश आणि जानकी हे दोघं पोलीस चौकीत पोहोचलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला आल्याबरोबर पोलीस त्यांना म्हणतात, या या रणदिवे साहेब या, बसा. त्यावर ऋषिकेश सांगत असतो की साहेब, आमच्या घरात पार्वतीबाई म्हणून एक लताबाई नावाची बाई घुसली होती, फ्रॉड होती ती, पण आज तिला मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी पकडले म्हणून आम्ही इथे चौकशी करायला आलो आहे. त्याबरोबर लगेचच आता पोलीस म्हणतात, काय मुंबईची क्राईम ब्रांच, असं तर इथे कोणी आलेलं नाही आहे. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, अहो असं काय करताय, आले होते आमच्या घरी 2 पोलीस आले होते, एक लेडीज होती एक जेंट्स होती. त्याबरोबर ऋषिकेशसुद्धा सांगत असतो की हो, एक लेडीज आणि एक जेंट्स आमच्या घरी आले होते. ती बाई लता कारखानीस नावाची होती आणि तिला त्यांनी अटक केलं. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात, 1 मिनटं थांबा. आणि मग ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्याही
खात्रीसाठी पोलीस हे मुंबईच्या क्राईम ऑफिसला फोन करून विचारतात. तर त्यांना कळतं की पहिली गोष्ट तर लता कारखानीस अशा कोणत्याही बाईची केस सुरू नाही आहे. तर आपण पुढे पाहतो की लता ही धावत पळत एका ठिकाणी पोहोचलेली असते. तर इकडे हे गुंड मात्र लताला शोधून शोधून दमलेले असतात. त्यांना कळतच नसतं लता अचानक अशी गेली तरी कुठे आणि गायब झाली तरी कुठे, काय झालं असेल. तर आता ती बाई म्हणते आपण काय करायचं पुढे. त्याबरोबर तो माणूस म्हणतो अगं काय करायचं म्हणजे काहीही झालं तरी आपल्याला त्या लता कारखानीसला शोधावं तर लागेल. तर दुसरीकडे आपण आता पाहतो की लताबाईच्या पायाला ठेस लागते. लताबाई ही आई ग आह असं करते. त्याबरोबर लताला समोर आता तेच मंदिर दिसतं ज्या ठिकाणी ऋषिकेशने तिचा जीव वाचवला होता. लता पटकन पळते आणि त्या मंदिरात शिरकाव करते. तोपर्यंत इकडं हे दोन गुंडे आता लताला शोधून खूपच जास्त दमलेले असतात. ती बाई तर म्हणत असते अरे सगळीकडे शोधून झालं पण ही बाई कुठेच कसं सापडत नाही आहे. त्यावर तिला तिचा साथीदार सांगतो तू एक काम कर, आता तू सरळ शोधत जा, मी जरा इकडं तिकडं बघतो, चल 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 पळ लवकर. आणि मग ते दोघं शोधाशोध करतात. तर आता लगेचच इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो हो ठीक आहे, नाही नो इश्यू, हो चालेल थँक. आणि मग आता लगेचच ऋषिकेश विचारतो काय झालं साहेब, काय म्हणाले ते लोक, कोण होती ती दोन माणसं, होती ना ते पोलीसच. त्याबरोबर लगेचच आता इथे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात खोटे पोलीस होते ते, कारण मुंबईच्या क्राईम ऑफिसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लताबाई नावाची अशी कोणतीही केस सुरू नाही आहे आणि मुंबईवरून 2 पोलीस हे मुळशीला यायला निघालेले सुद्धा नाही आहेत. त्यामुळे त्या बाईने तुम्हाला फसवलं. अहो ज्यावेळेस तिला कळलं की ती पकडली गेली आहे ना, त्यावेळेस तिने स्वतःहूनच त्या खोट्या पोलिसांना तिथे बोलावलं आणि मग तेच तिघंही तिकडनं पसार झाले, लंपात झाले. समजतंय का तुम्हाला. त्याबरोबर आता मात्र ऋषिकेश जानकी एकमेकाकडे बघतात. तर पुढे जानकी म्हणते काय माहीत का, पण मी खरंच सांगते मला नाही वाटत की हे सगळं काही त्या बाईचं काम आहे. नाही म्हणजे ती बाई फ्रॉड आहे, फसवी आहे. पण मी खरं सांगू इतके दिवस मी तिच्याबरोबर राहिले पण मला असं एकदाही नाही वाटलं की ती एवढा मोठा प्लॅन करू शकते. काहीतरी गडबड आहे. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात की ज्या बाईने तुमच्या घरावरती डल्ला टाकण्याचा प्रयत्न केला तुम्ही तिचीसुद्धा काळजी करताय. इट्स ओके, काही हरकत नाही. तुम्ही एक काम करा, लता कारखानीच्या नावाची एक पोलीस तक्रार आमच्याकडे लिहून जा. मग पुढे काय करायचं, तिला कशी शोधायची ते आम्ही बघतो. त्यानंतर आपण पाहतो की इकडे ऐश्वर्या त्या ठिकाणी पोहोचलेली असते ज्या ठिकाणी आता लताला पहिलं आणलेलं असतं. ती विचार करते अरे गाडी तर इथेच आहे, मग हे सगळे गाडीला सोडून गेले तरी कुठे. बापरे, काहीही झालं तरी मला ही लता भेटलीच पाहिजे. लताही नाही आहे यांच्याबरोबर. इतकेच ते गुंड तिकडे येतात. ऐश्वर्या लगेच त्यांना विचारते अरे काय करताय, कुठे गेला होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ती लता कुठे. त्याबरोबर ते दोघं सांगतात की लता पळून गेली. त्यावर आता ऐश्वर्या खूप चिडते, त्यांना मारते आणि म्हणत असते कळत नाही का तुम्हाला, अरे एक काम सांगितलं होतं तेही धड जमलं नाही. ऐश्वर्या कशी काय आता पुढे त्या बाईला शोधणार, कळतंय का तुम्हाला मूर्खानो. अरे उभे नका राहू ठोम्यासारखे, शोधा तिला, सापडायला हवी काही झालं तरी ती, कळतंय का. त्याबरोबर लगेचच आता शोधाशोध सुरू होते आणखीन जास्त. तर इकडे लता ही आता शंकर पार्वतीच्या मंदिरात आलेली असते. मंदिरात येऊन ती एका ठिकाणी बसते आणि मग एका ठिकाणी बसल्यावर ती सगळ्यात अगोदर आता तिच्या बॅगमधून 2 वस्तू काढते. एक तर तिच्या मुलीचा म्हणजे जानकीचा लहानपणीचा फोटो आणि दुसरी म्हणजे एक डायरी. ती म्हणत असते जानकी मी तुझी आई आहे, खरं तर ही गोष्ट मला तुला सांगायची आहे पण सांगण्यासाठी वेळ नाही मिळाला, म्हणून मग तुझ्या नावासाठी चिठ्ठी लिहून ठेवली. पण चिठ्ठी वाचली की इथे ये. मी चिठ्ठीत लिहिलं आहे की तुला तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचं असेल तर इथे ये म्हणून. ये हा जानकी, नक्की ये. त्यानंतर आता आपण पाहतो की ती चिठ्ठी सारंगने लंपास केलेली असते. सारंग ती चिठ्ठी वाटत असतो. त्यात स्पष्ट लिहिलेलं असतं जानकी मी तुझी आई आहे. जर तुला तुझ्या आईबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर तू ये, मी तुला सगळं सांगेन. त्याबरोबर हे वाचून सारंगला खूप आनंद होतो. सारंग ऐश्वर्याला सांगायला फोन करणारच असतो. इतक्यात ऐश्वर्याच तुम्हाला फोन करते आणि विचारत असते सारंग मला सांगा ती लता कारखानीस ती घरी तर आलेली नाही आहे ना. त्याबरोबर आता सारंग विचार करतो. ऐश्वर्या म्हणत असते सारंग हो काय करताय, फक्त 2 मिनिटाचं उत्तर आहे, आली आहे की नाही सांगा पटपट. त्यावर सारंग हा तिला पूर्ण विचारपूर्वक सांगतो की नाही हो लताबाई इथं आलेली नाही आहे
बरं ऐश्वर्या, तुम्हाला माहिती आहे का मी काय चांगलं काम केलं ते? आणि मग तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, त्यावर ऐश्वर्या सांगते, अहो हे बघा सारंग, आधीच ती लता सापडत नाही आहे, त्याचंच काय डोक्याला कमी टेन्शन नाही आहे माझ्या, तर उगाच तुम्ही सुरू करताय. त्यावर सारंग म्हणत असतो, अहो ऐश्वर्या ऐकून तर घ्या. त्यावर लता कुठे गेली हे मला कळत नाही आहे असं ऐश्वर्या म्हणते. सारंग म्हणतो, लता कुठे गेली हे मला माहीत आहे. त्याबरोबर जानकी ऐश्वर्या म्हणते, मग काय आता मुहूर्त काढायचं आहे का सारंग, तुम्ही ते मला सांगण्यासाठी? सांगा ना, कुठं गेली आहे ती बाई, मला खरंच नाही कळत आहे. त्याबरोबर सारंग हा तिला सांगत असतो, ऋषिकेश दादाने ज्या तलावाकाठच्या शंकराच्या मंदिरात त्या बाईचा जीव वाचवला होता ना, ती बाई सध्या तिथं गेली आहे. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला कसं माहीत? त्यावर सारंग सांगतो, कारण तिने जानकी वहिनीसाठी जी चिठ्ठी लिहून ठेवली होती ती चिठ्ठी माझ्या हाती लागली. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, काय खरंच सारंग, खरंच थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू थँक्यू, तुम्ही माझं केवढं मोठं काम केलं आहेत ना, ते तुमचं तुम्हालासुद्धा नाही माहिती. आणि बाय द वे खरंच छान वाटलं. आणि मग तो फोन कट करतो आणि लगेच त्याला आठवतं की लताने त्यात लिहिलेलं असतं, जानकी बाळा, मीच तुझी आई आहे आणि जर तुला तुझ्या आईबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल ना, तर तू शंकराच्या मंदिराजवळ ये आणि मला भेट. मग आता सारंग विचार करतो, ऐश्वर्या खुश झाल्या, थँक्यू चिठ्ठी, थँक्यू लताबाई, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मग तो आता ठरवतो की आपल्याला या चिठ्ठीची विल्हेवाट तर लावावीच लागेल. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या ही म्हणत असते, चला मंदिराजवळचं तलाव आता बघते कशी वाचते ही. आणि मग ती आता बरोबर त्या ठिकाणी पोहोचलेली असते. आता इथे ऐश्वर्या त्या ठिकाणी पोहोचलेली असते, तर दुसरीकडे सारंग हा खूप खुश असतो. तो आता ऐश्वर्या आपल्याबरोबर फोनवर बोलली या एका आनंदात वाहत असतो. वा 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 लताबाई, वाह काय मस्त पोहल्या पुण्या इथे माझ्या बाई, खरंच एक नंबर, असं तो सगळं म्हणत असतो. तोपर्यंत खाली जानकी चाललेली असते आणि जानकीला आता ती चिठ्ठी सापडते. जानकी चिठ्ठी उघडून बघते आणि त्यामध्ये तिला दिसतं आई आणि जन्म हे शब्द. त्याबरोबर सारंग म्हणत असतो की बापरे, ऐश्वर्या खूप मोठी गडबड झाली आहे, ते केस जानकी वहिनीच्या हाती लागलेली आहेत. आता मात्र सर्व गोंधळ होऊ शकतो. ती चिठ्ठी जर तिने वाचली तर. त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, हे तुम्हाला आत्ता कळतं आहे का किती मोठी गडबड केली आहे तुम्ही? तर आता इथे जानकी ही त्या मंदिरात पोहोचलेली असते. तर ऐश्वर्याने ठरवलेलं असतं की मायलेकींची भेट आज होऊ देणार नाही. जानकी देवाला नमस्कार करते, इतक्यात तिला एक बाई पाठपुरी लताबाईसारखी साडी नेसली बसलेली दिसते. जानकी जाऊन तिच्या खांद्यावर मागून हात ठेवते, तर ती बाई जानकीवरती सुरा उघडते. त्याबरोबर जानकी तिचा हात पकडते. आणि हा व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.